नमस्ते. मी खारी शंकरपाळी कशी तयार केली ते तुम्हाला सांगते. तर त्याच्यासाठी मी 1 किलो मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये 75 ग्रॅम तेल तापवून त्याचं कडकडीत मोहन त्या पिठावरती घालून घेतलं आणि मग थंड झाल्यावर ते छान तेल सगळ्या पिठाला लावून घेतलं आणि त्याची अशी घट्ट मूठ होती की नाही ती पाहायची असते. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 1 मूठ कढीपत्ता बारीक कापून टाकला आणि त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये मी 1 चमचा मिरपूड, 2 चमचा जिरे आणि ओव्याची भरड आणि 1.5 चमचा मीठ टाकलं होतं आणि ते सगळं त्याच्यात मिक्स करून थंड पाण्याने एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं. पीठ जितकं तुम्ही घट्ट मळाल ना तितकी शंकरपाळी खुसखुशीत होते आणि तेल पण कमी लागतं. नंतर त्याच्या अर्ध्या पिठाचे मी गोळे करून घेतले आणि बाकीचे ते झाकून ठेवलेत आणि मग त्याची अशी पातळ अशी मी पोळी लाटून घेतली. हे बघा याप्रमाणे अशा 5-6 पोळ्या मी त्याच्या करून घेतल्या आणि नंतर मग त्याचे चौकोनी लहान असे चौकोनी तुकडे कापून घेतले. म्हणजे चौकोनी तुकड्यामध्ये ते कापून घेतलं मी. हे बघा आणि नंतर मग अशा मी त्या पोळ्या सगळ्या कापून घेतल्या आणि नंतर मग मी कढई गॅसवरती तापत ठेवली. आता कढई गॅसवरती तापत ठेवताना ती मीडियम गॅसवरतीच ते तेल तापवून घ्यायचं, मोठ्या गॅसवर तापवायचं नाही. आणि तेल तापलं की नाही ते पाहण्यासाठी त्याच्यात एक शंकरपाळी सोडायची आणि ती पटकन वरती आली की समजायचं की तेल बरोबर तापलं आणि मग त्याच्यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आणि चमच्याने त्या अशा म्हणजे काविलट्याने त्या अशा सैल करून घ्यायच्या. एकमेकाला चिकटलेल्या असतात ना, तर काविलट्याने सैल करून घ्यायच्या आणि नंतर मग त्या सतत ढवळत राहायच्या आणि अशा क्रीम कलरवरती झाल्या की मग त्या काढून घ्यायच्या. हे बघा एवढा क्रीम कलर आला की ती शंकरपाळी काढून घ्यायची आणि मग त्या गळत ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनी तेल गळालं की मग ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ना 1 पिंचभर काळं मीठ म्हणजे शेंदा नमक त्याच्यावरती घालायचं. शंकरपाळी गरम असतानाच घालायचं आणि ढवळून घ्यायची. असं करून बघा तुम्ही, खूप छान शंकरपाळी लागते आणि अशा प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या. तर तुम्हाला कसं वाटले? आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.